काटेवाडीतल्या त्यांच्या निवासस्थानाबाहेरची दृश्य आपण पाहतोय। बंदोबस्त करायचा कुठला रोल आहे? सलाम नहीं ओके त्यांच्या निवासस्थानाबाहेर मानवंदना देण्यात आलेली आहे। आता त्यांचं पार्थिव हे विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणाकडे नेण्यात येणार आहे। आपण थेट दृश्य पाहतोय अजित पवारांच्या काटेवाडीतल्या निवासस्थानाबाहेरची। याच निवासस्थानी अजित पवारांनी त्यांच्या कुटुंबासोबत अनेक सुखाचे क्षण घालवले असतील, अनेक प्रकारचे सण समारंभ साजरे केले असतील। त्याच काटेवाडीतल्या निवासस्थानाबाहेरून आता त्यांचं पार्थिव आता त्या निवासस्थानाबाहेर ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसाठी हा खूप मोठा कसोटीचा क्षण आहे, अतिशय दुःखाचा क्षण आहे। दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळलेला आहे। पार्थ पवार आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात, अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार दिसतात। त्यांच्या दुःखाची, त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाची आपण कल्पनाही करू शकत नाहीये। तर दुसऱ्या बाजूला विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात आता नेते मंडळी जमलेली आहेत। सुप्रिया सुळे आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात, शरद पवार पोहोचलेले आहेत, प्रतिभा पवार पोहोचलेले आहेत, त्यासोबतच राज ठाकरे, विजय वडेट्टीवार, सुशील कुमार शिंदे हे सगळे नेते आता विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात दाखल झालेले आहेत। काही वेळातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दाखल होतील। अमित शहा देखील आता बारामतीमध्ये दाखल होणार आहेत। आता काही क्षणात अजित पवारांचं पार्थिव काटेवाडीतल्या त्यांच्या निवासस्थानावरून विद्या प्रतिष्ठानच्या दिशेनं मार्गस्थ नेलं जाईल आणि त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, ज्या प्रकारे आपण बघतोय शासकीय मानवंदना ही दिली जाते आणि त्यानंतर अजित पवारांचं पार्थिव हे आता या काटेवाडीत ज्या प्रकारे आपण बघतोय तर दादांचा पार्थिव विद्या प्रतिष्ठानकडे रवाना झालेला आहे। शासकीय मानवंदना त्यांना देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता हे पार्थिव रवाना होत आहे। पुन्हा एकदा आपण वेदांकडे जाऊयात। वेदांत, सुप्रिया सुळे आपण या दृश्यांमध्ये बघितलं, ज्या अँब्युलन्समध्ये काठेवाडीच्या या त्यांच्या निवासस्थानी हे अजितदादांचं पार्थिव आलं होतं, ते पार्थिव आता इथे अंत्यदर्शनासाठी साधारणपणे 1 तास त्यानंतर आता रवाना होत आहे।
आत्या कुठे आहेत? आत्या आत्या या. कार्यकर्त्यांना भावना अनावर झालेल्या आहेत. बाहेर मोकलून हे सगळे कार्यकर्ते रडतायत. दादांना नेऊ नका असं ते विनंती करतायत. आत्या जास्त लोक आता नाही जमत. इथं आत्या. चलो. आम्ही इकडे थांबलो. अनेक वर्षांपासून अजित पवारांचा संबंध जे आहे ते बारामतीकर आपण पाठीमागे अजित पवार यांचं पार्टी जे आहे ते बारामतीमधल्या त्यांच्या निवासस्थानाहून पार्थ पवार, जय पवार त्यासोबतच अजित पवारांच्या बहिणी या आता शववाहिनीमध्ये दाखल झालेल्या आहेत. आता त्यांचा पार्थिव विद्या प्रतिष्ठानकडे रवाना केले जात आहे. रवाना होते आणि त्यानंतर काही वेळातच पुढच्या काही 15-20 मिनिटातच विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात हे पार्थिव दाखल होईल. पार्थिव नेलं जाईल आणि त्यानंतर तिथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अजितदादांना अखेरचा निरोप दिला जातोय. कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झालेल्या आहेत. आता त्यांच्या लाडक्या काटेवाडीत अजित पवार शेवटचे आलेले आहेत. त्यांचा अखेरचा निरोप त्यांना दिला जातोय काटेवाडीकरांकडून, काटेवाडीच्या ग्रामस्थांकडून. काटेवाडीतल्या प्रत्येक ग्रामस्थांची हीच भावना आहे की ते पोरके झालेले आहेत. त्यांचे अजितदादा आता कधीच परत येणार नाही आणि त्यामुळे त्यांचा भावनांचा बांध फुटलेला